नमस्कार. महाराष्ट्रातील माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित आजची माहिती अनेक महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. विशेषतः ज्या महिलांना सध्या योजनेचा लाभ मिळत आहे, ज्या महिलांचा हप्ता काही कारणामुळे थांबलेला आहे आणि ज्या महिलांना पुढील ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल संभ्रम आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे. ती म्हणजे 2026 ची ई-के-वाय-सी नेमकी कधी सुरू होणार? त्यानंतर त्यासोबतच आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे ई-के-वाय-सी पुन्हा का करावी लागणार आहे? ज्यांना सध्या पैसे मिळत आहेत त्यांनाही ई-के-वाय-सी करावी लागेल का? आणि ज्यांचा हप्ता आधीच बंद आहे त्यांना ई-के-वाय-सी केल्यानंतर पुन्हा लाभ मिळू शकतो का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करायचं आहे. बघा, ई-के-वाय-सी केलीच नाही तर पुढे काय होऊ होऊ शकतं? या सर्व मुद्द्यांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची सूचना सांगतो, की सध्या ई-के-वाय-सी सुरू झाल्याची अधिकृत घोषणा किंवा अधिकृत पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा आधार क्रमांक, ओ-टी-पी किंवा बँकिंगची संबंधित माहिती तुम्ही द्यायची नाहीये. कारण योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता इथे संभाव्य होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांकडे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे 2026 ची ई-के-वाय-सी कधी सुरू होणार? तर लाडकी बहिणो, सध्या सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. ई-के-वाय-सी संदर्भातील माहिती आणि प्रत्यक्ष ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही कागदपत्रांमध्ये किंवा शासनाच्या प्रक्रियेमध्ये वार्षिक पडताळणीचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष सुविधा पोर्टलवर उपलब्ध झाल्याशिवाय पण ई-के-वाय-सी सुरू झाली असे निश्चितपणे ते म्हणू शकत नाही. म्हणून सोशल मीडियावर आणखीन एखादी तारीख पाहिली आणि त्यावर लगेच तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये. सध्या अनेक ठिकाणी सप्टेंबर 2026च्या आसपास ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होण्याबाबत चर्चा होत आहे. यामागे मागील ई-के-वाय-सी प्रक्रियेचा कालावधी आणि वार्षिक पडताळणीची आवश्यकता हे कारण इथे सांगितले जात आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, अधिकृत पोर्टलवर सुविधा सुरू होणे आणि शासनाकडून अधिकृत माहिती येणे हेच अंतिम मानायचे. म्हणून या दिवशी ई-के-वाय-सी सुरू होणार अशी ठाम हमी देण्यापेक्षा आपण अधिकृत अपडेटची वाट पाहणे अधिक योग्य ठरणार आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे 2025 मध्ये ई-के-वाय-सी केली होती, मग 2026 मध्ये पुन्हा ई-के-वाय-सी का? तर हा प्रश्न अनेक बहिणींना इथे पडलेला आहे. समजा एखाद्या महिलेला मागील प्रक्रियेमध्ये लाभ मिळाला आणि तिची पडताळणी झाली, तरीही पुढील कालावधीत तिच्या पात्रतेशी संबंधित काही माहिती बदललेली आहे का? कागदपत्रांमध्ये बदल झाला आहे का? कुटुंबाच्या परिस्थितीत बदल झालेला आहे का? किंवा योजनेच्या नियमानुसार ती अजून पात्र आहे का? याची पुन्हा पडताळणी करण्याची आवश्यकता शासनाला असू शकते. म्हणूनच मागील वर्षी ई-के-वाय-सी केली म्हणजे पुन्हा वर्षाची प्रक्रिया आपोआप पूर्ण झाली असे समजू नका. आता 2026 साठी नवीन प्रक्रिया सुरू झाल्यास अधिकृत सूचनेनुसार ती पूर्ण करावी लागू शकते. आता सर्वात मोठा फायदा कोणाला होऊ शकतो? तर बघा, सर्वप्रथम जे लाभार्थी सध्या योजनेच्या पात्रतेमध्ये येतात आणि ज्यांचा लाभ सुरू आहे, त्यांच्यासाठी पडताळणी प्रक्रिया महत्त्वाची आहे. तुमची माहिती योग्य असेल आणि तुम्ही योजनेच्या सर्व अटी पूर्ण करत असाल, तर आवश्यक ती पडताळणी पूर्ण केल्यामुळे लाभ सुरू ठेवण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते. आता दुसरा महत्त्वाचा वर्ग म्हणजे ज्या महिलांचा लाभ काही तांत्रिक किंवा पडताळणीशी संबंधित कारणामुळे थांबलेला आहे. उदाहरणार्थ आधारशी संबंधित माहितीमध्ये अडचण, ओ-टी-पीची समस्या, कागदपत्रांतील तफावत, माहिती जुळत नसणे किंवा ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न होणे अशा कारणांमुळे काही प्रकारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या असू शकतात. अशा महिलांना भविष्यात शासनाकडून दुरुस्ती किंवा पुन्हा पडताळणीची सुविधा उपलब्ध झाली तर त्याचा फायदा होऊ शकतो. पुढे एक महत्त्वाची गोष्ट, ई-के-वाय-सी केली म्हणजे प्रत्येक बंद झालेला हप्ता हमखास मागील तारखेपासून मिळेल असे समजू नका. लाभ पुन्हा सुरू होण्यासाठी संबंधित महिलेची पात्रता, नोंदी आणि शासनाच्या नियमानुसार पडताळणी होणे आवश्यक आहे. आता तिसरा मुद्दा म्हणजे काही महिलांच्या बाबतीत अर्ज करताना वय किंवा इतर माहिती चुकीची नोंदवली गेलेली असेल, तर नंतर आधार किंवा इतर अधिकृत नोंदीमध्ये योग्य माहिती समोर आली तर पडताळणीमध्ये फरक दिसू शकतो. त्यामुळे ई-के-वाय-सी ही फक्त ओ-टी-पी टाकण्याची प्रक्रिया नसून लाभार्थ्याची माहिती अधिकृत नोंदीशी जुळते का हे तपासण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया ठरू शकते. आता इथेच एक महत्त्वाचा मुद्दा येतो, ई-के-वाय-सी केल्यामुळे काही महिलांचा लाभ बंद होऊ शकतो का? तर हो, जर पडताळणी दरम्यान एखादी महिला योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण
करत नसल्याचे आढळले तर तिचा लाभावर परिणाम इथे होऊ शकतो. उदाहरण घेऊया, समजा एखाद्या लाभार्थ्याची पात्रता वयाच्या वर अवलंबून आहे आणि पुढील पातळीमध्ये तिचे वय योजनेच्या निर्धारित वयापेक्षा जास्त असल्याचे अधिकृत नोंदीमध्ये स्पष्ट झाले, तर अशा परिस्थितीत नियमानुसार लाभावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच काही महिला म्हणतात, ई केवायसी केल्यामुळे आमचे पैसे बंद होईल का? तर याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही पात्र असाल तर केवळ ई केवायसी मुळे घाबरायची कोणतीही गरज या ठिकाणी नाही. पण जर तुमच्या कुटुंबाच्या किंवा वैयक्तिक परिस्थितीत असा बदल झाला असेल तर त्यामुळे तुम्ही योजनेच्या पात्रतेच्या अटींमध्ये येत असाल तर पडताळणीमध्ये ती माहिती समोर येऊ शकते. उदाहरणार्थ, पात्रतेच्या नियमामध्ये सरकारी नोकरी, उत्पन्नाची मर्यादा, आयकराची संबंधित अटी किंवा इतर अपात्रतेचे निकष लागू असतील तर त्यानुसार तपासणी होऊ शकते. म्हणून वयाच्या वर्षी पात्र होता म्हणून यावर्षी पात्र असलाच असे आवश्यक नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली असेल, उत्पन्नात बदल झाला असेल किंवा योजनेच्या नियमांमध्ये काही बदल झाले असतील तर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ई केवायसीकडे पैसे मिळवण्यासाठीची प्रक्रिया म्हणून पाहू नका. ती तुमची माहिती अद्ययावत आणि पात्रता पडताळणीसाठीची प्रक्रिया म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. आता येऊया महत्त्वाच्या प्रश्नाकडे, ई केवायसी कुठे करायची? तर हा प्रश्न सध्या खूप मोठ्या प्रमाणावर विचारला जातो. माझं स्पष्ट सांगणं आहे की अधिकृत सुविधा सुरू होईपर्यंत कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर ई केवायसी करू नका. WhatsAppवर आलेली लिंक, टेलिग्रामवर आलेली लिंक, एखाद्या व्यक्तीने पाठवलेली लिंक किंवा पैसे घेऊन ई केवायसी करून देतो असे सांगणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः OTP कोणालाही सांगू नका. आधारशी संबंधित OTP हा वैयक्तिक आणि महत्त्वाचा इथे असतो. ई केवायसीची अधिकृत सुविधा सुरू झाल्यानंतर शासनाच्या अधिकृत पोर्टलवर त्याबाबत माहिती उपलब्ध होऊन ती तुम्हाला ई केवायसी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत सूचनांनुसार स्वतः ई केवायसी करू शकता किंवा अधिकृत केंद्राची मदत तुम्ही घेऊ शकता. पण सध्या केवळ सोशल मीडियावर फिरणाऱ्या लिंकवरून प्रक्रिया करण्याची घाई तुम्हाला इथे करायची नाहीये. तर आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी भेटलेली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.